नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रवीण सोनूरकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, मला माहिती आहे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ होते माझा, पण नेहमीसारखंच पर्सनल ह्याच्यातून वेळ नाही मिळत. आणि सध्या ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे आणि माझा ह्या सीझनचा पावसाळ्यानंतरचा हा पहिला ट्रेक आहे. सो म्हटलं की जरा एक वेगळा व्हिडिओ बनवावा, कारण आता सगळेजण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहेत. सो आज मी आहे कर्नाळा किल्ल्यावरती. बरं तुम्हाला सांगतो, हा किल्ला आहे रायगडमध्ये येतो आणि कर्नाळा अभयारण्य, पक्षी अभयारण्य जे आहे तिथेच असलेला हा किल्ला आहे. आता माझ्यासमोर जे तुम्हाला दिसतंय ते बघा तिकडे, तर तो आहे किल्ल्याचा म्हणजे बाले किल्ला. तो जो बुरुज आहे बऱ्याच साऱ्या लोकांना माहिती असेल. जर तुम्ही ठाणे, नवी मुंबई या परिसरात राहत असाल तर तुमच्या ओळखीचा आहे. आणि जे बाहेरून बघतात त्यांच्यासाठी मी माहिती सांगतो. जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर तुम्ही गुगल मॅप्सवरती टाकू शकता, तुम्हाला डायरेक्शन्स मिळतील आणि तुम्ही येऊ शकता. लिंक तशी मी देईल खालती. बट हा व्हिडिओ ह्या किल्ल्याबद्दल नाही आहे. मी ऑलरेडी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, इकडे कसं यायचं वगैरे वगैरे सगळं. हा व्हिडिओ आहे वन डे, तुमचं जे एका दिवसाचं ट्रेक असतं, वन डे ट्रेक असतं, त्याची बॅकपॅकिंग कशी करायची त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. सो मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बॅगेमध्ये काय ठेवतो मी एका दिवसासाठी आणि कसं ते सगळं मॅनेज करतो, तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ. तर चला सुरू करूया व्हिडिओ. आपण सुरुवात करूया वन डे ट्रेक कसे करावेत आणि कोणते करावेत. तर मी तुम्हाला फर्स्ट सजेशन असं देईल की असा कोणता किल्ला निवडा जो तुमच्यापासून जवळ असेल आणि एका दिवसामध्ये तुम्ही त्याला बघून परत रिटर्न येऊ शकता. तुमच्या आजूबाजूला बरेच सारे किल्ले असतील, गुगल मॅप्सवरती तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला बरेच सारे किल्ले आहेत ते तुमच्या आजूबाजूचे सापडतील. तुमचा घरातून निघण्यापासून तिथे पोहोचेपर्यंतचा, त्यानंतर तुम्हाला किल्ला बघायचासुद्धा आहे तो वेळ आणि परत येण्याचा वेळ, असा वेळ सगळा कॅल्क्युलेट करा. म्हणजे तुम्हाला ते सोयीस्कर पडेल आणि तुम्हाला कळेल की हा किल्ला जो जवळचा कोणताही किल्ला असेल तो तुम्ही एक दिवसामध्ये करू शकता का. पहिल्यांदा आपण किल्ला निवडला. आता त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की बॅकपॅक जे आहे ते कसं रेडी करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे. तर एक छोटीशी बॅग घ्या. एका दिवसाचा ट्रेक आहे म्हटल्यावरती तुम्हाला जास्त काही लागत नाही. आणि आजकाल बऱ्याच साऱ्या किल्ल्यांच्या इकडे म्हणजे जेवणसुद्धा असतं, खायला बऱ्याच साऱ्या गोष्टीसुद्धा असतात. पण तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती जात असाल तर आधी त्याची माहिती काढून घ्या की तिकडे काय अवेलेबल आहे, रूट्स कसे आहेत आणि काय काय सोयी आहेत तिकडे, ते सगळं तुम्ही चौकशी करा. तुम्हाला ऑनलाईन आजकाल बऱ्याच गोष्टी कळतात, माहिती मिळतं त्याची, तर ते घ्या. त्यानुसार ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर तुमच्याकडे 3 लिटर पाणी पर पर्सन असायलाच हवं. आणि त्याच्यानंतर थोडासा सुका खाऊ असतो तो सुद्धा ठेवा, कारण एमर्जन्सीमध्ये समजा जर कुठे काही मिळालं नाही तर खायला ते चांगलं राहतं. त्याच्यानंतर अजून मेडिकल किट हे तुम्ही नक्कीच ठेवा तुमच्यासोबत, कारण कधी कुठला प्रसंग येईल आपण सांगू शकत नाही. सो त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, म्हणून मेडिकल किटसुद्धा ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही बँडेड ठेवू शकता. त्याच्यानंतर रिलीफ स्प्रे असतो, म्हणजे कधी जाताना पाय वगैरे मुरगळला काय झालं तर त्या सिनॅरिओमध्ये तो कामाला येतो. त्याच्यानंतर पेन किलर्स ठेवू शकता आणि ग्लुकोजच्या ज्या पुढे येतात त्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर टोटल एक 49 मिनिट्स लागलेले आहेत मला इथपर्यंत येण्यासाठी आणि एवढ्या ह्याच्यामध्ये मी जास्त थांबलेलोच नाही आहे. हार्डली 2 मिनटासाठी कुठेतरी ब्रेक घेतला असेल तेवढाच, अदरवाईज मी कंटिन्यूस चालत आलेलो आहे. तर तुम्ही न थांबता आलात तर एवढ्या वेळात याल, किंवा थांबत थोडंसं आलात तर 1 तास सव्वा तास तुम्हाला लागेल इथंपर्यंत यायला. तर परत आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया. आता इथे बसलेलो मी आणि हा बहादर आला हळूच मागणं. म्हटलं पानांचा आवाज कसा काय होतो बघतोय, तर हा बहादर बसला आहे आणि लुक देतो आहे मला, अँग्री लुक. हा एवढंसा पण बघा. पण इथे अशा ठिकाणी आलं तर ह्यांच्यापासून वाचा, कारण ते चावूसुद्धा शकतात. मेगा किल्ल्यावरती गेलेलो
तिकडे माझ्यासमोर असा सीन झाला होता म्हणून सांगतो. फायनली आपण वरती तर आलेलो आहोत कर्नाळ्याच्या. तुम्ही बघू शकता तिकडे सुळका दिसतोय तुम्हाला. तर वन डे ट्रेक नेमकं काय आहे कसं आहे बऱ्याच लोकांनी केलं असेल आणि आम्हीसुद्धा बऱ्याच टायमापासून करतो आहे. माझी सुरुवात ॲक्च्युली ह्याच किल्ल्यापासून मी केलेली बॅकपॅक ट्रेकची. तर थांबा जरा, आता पाठीमागे एक माकड आलं आहे. माकडं खूप त्रास देतात, तर जरा त्यांच्यापासून सांभाळून राहिलं पाहिजे. तर हां, तर मुद्द्यावरती येऊया. तर किल्ला कसा सिलेक्ट करायचा, तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं की तुमच्या जवळचा जो एखादा किल्ला असेल, तुमच्या एक 40-50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जो किल्ला असेल, इवन जर तुम्ही आदल्या दिवशी पॉसिबल असेल तुम्हाला निघायला, समजा जर सॅटर्डेला रात्रीचं निघालात तरीसुद्धा तुम्ही एक 100-120 किलोमीटरच्या रेंजमधले किल्ले करू शकता. सो ते एक आहे. तर किल्ला असा निवडावा आणि जायच्या आधी किल्ल्यापर्यंत कसं पोचायचं, मार्ग कुठले आहेत, तिथे जेवणाची सोय आहे का, पाण्याची सोय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी माहिती करून घ्या. त्याचबरोबर गुगल मॅप्सवरती तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घेऊ शकता. सो तेही करून घ्या. म्हणजे कसं असतं की कधी कधी नेटवर्क नसतं, सो ते तुम्हाला बेटर राहील. सो ते करून घ्या. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही किल्ल्याच्या इथे पोचाल त्यावेळेस तिथले जे लोकल लोक आहेत त्यांचा सल्ला घ्या, त्यांना विचारा. जर तुम्हाला रूट सापडत नसतील किंवा काही इश्यू असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही फुल हाताचे कपडे घालू शकता, नाहीतर जर माझ्यासारखं हाफ टी शर्ट घातलं तर मग हे घ्या, कारण थोडंसं उन्हाच्या दिवसामध्ये खूप हे होतं, स्किन बर्न वगैरे होतं. सो तुम्हाला जास्त त्रास असेल तर तुम्ही हे असे स्लीव्स यूज करू शकता. त्याच्याबरोबर शूज नक्कीच चांगल्या ग्रिपचे शूज घ्या. ट्रेकिंगवाले बरेच सारे येतात, अँकल विदाऊट अँकल, सो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ते नेहमी चांगले असावेत, इवन तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करत असाल किंवा उन्हाळ्यात जरी करत असाल, सो ते इम्पॉर्टंट आहे. ट्रेकला जात असाल किंवा कुठेही जंगल ह्याच्यावरती जात असाल, सो एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कधीही परफ्यूम्स किंवा ज्या स्मेल येणारे ऑइल्स वगैरे असतात ते प्लीज यूज करू नका. कारण काय असतं की मधमाशा असतील किंवा इतर जे कीटक असतात जंगलामध्ये, तर ते स्मेलला खूप हे असतात, म्हणजे पटकन आकर्षित होतात. सो त्याच्यामुळे असं परफ्यूमवालं किंवा जास्त स्मेलवाल्या गोष्टी यूज करू नका. जेवढं नॉर्मल जाता येईल तेवढं प्लीज नॉर्मली जा, नाहीतर तुम्ही खूप साऱ्या मधमाशा किंवा इतर किडकांना अट्रॅक्ट करू शकता. सो ते तुम्हाला हार्मफुल असू शकतं. सो प्लीज ते एक लक्षात ठेवा. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच सारे लोक परफ्यूम वगैरे मारून जातात आणि नंतर मग किडे येऊन चिकटतात त्यांना. तर आता मेन गोष्टीवरती येऊया की बॅग. सो बॅग तुम्ही कोणतीही घेऊ शकता. कॉलेजला जाणारी एकदम छोटीशी बॅग असते, एक 20-30 लिटर कॅपॅसिटीवाली, ती घेऊ शकता वन डेच्या ह्याच्यासाठी. जर तुम्हाला एका दिवसामध्ये एक किल्ला करायचा असेल सो इनफ आहे एवढं. काही काही लोक 2-2, 3-3 किल्लेसुद्धा करतात, म्हणजे छोटे छोटे किल्ले असतील जवळपासचे असतील, सो ते सुद्धा करू शकतात. आपल्या रिक्वायरमेंटनुसार ह्या गोष्टी बदलू शकतात. सो ते तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट आहे की पॉवर बँक एक ठेवा तुमच्यासोबत चार्जिंग वगैरे करण्यासाठी. ते खूप हँडी राहतं, कारण तुम्हाला तर असं कुठे हे भेटत नाही. सो एक स्वतःचा पॉवर बँक ठेवा छोटासा, ज्याने तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. तर आता मी माझ्या बॅगेमध्ये काय काय ठेवतो ते सुद्धा दाखवतो. आणि हां, महत्त्वाची गोष्ट, कॅश कॅरी करा स्वतःसोबत. कारण किल्ल्यांवरती ज्यावेळेस तुम्ही जाता तिकडे UPI ट्रान्झॅक्शन्स कधी कधी चालत नाही, जसं की बऱ्याच ठिकाणी रेंजच नसते आणि रिमोट एरियाजमध्ये असतात, त्याच्यामुळे गावातले लोक स्कॅनर्स वगैरे यूज करत नाही. सो जास्त करून कॅश कॅरी करा, म्हणजे ते तुम्हाला बेटर राहील तुमच्यासाठी. एंड टायमाला तुम्हाला कुठे पळावं लागणार नाही किंवा मग काही खरेदी करायची असेल तर तुमची तारांबळ उडणार नाही त्याच्या बाबतीत. सो आता मी माझ्या बॅगेमध्ये काय काय आहे ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल. सो हा एक नॅपकिन आहे, डीमार्टमध्ये भेटतात स्वस्तवाले, एक 40-50 रुपयाला येतात, खूप चांगले आहेत, मायक्रोफायबर आहे. हे नक्की ठेवा तुमच्यासोबत. मी वन डेला असेल तर एक ठेवतो आणि 2 किंवा 3 दिवसाची असेल तर हे असे 2 टॉवेल ठेवतो आणि एक मोठावाला टॉवेल ठेवतो, आंघोळ वगैरे कधी कुठे करायला भेटली तर त्यासाठी. स्पेअरमध्ये कपडे पण ठेवतो. वॉलेट, कॅश ठेवतो मी माझ्यासोबत. त्याच्यानंतर हे क्लोथ आहे,
हे तुम्हाला माहीत आहे की कानटोपी म्हणून सुद्धा वापरू शकता. कधी कुठे वाटलं असेल थंडी वगैरे जास्त आहे किंवा काही असेल मास्क म्हणून यूज करायचं असेल तर हे मल्टिपल ह्याच्यामध्ये यूज होतं. सो ते एक आहे माझ्याकडे. बाकी माझे कॅमेरेज आहेत. एक ज्याच्यावरती शूट करतो आहे हा एक आहे 360 आणि बाकी आपलं मोबाईलवरती. त्याच्यानंतर बाकी सगळे चार्जिंगच्या केबल्स आहेत माझ्याकडे. प्रत्येक ह्याच्यासाठी डिव्हाइससाठी वेगळ्या वेगळ्या चार्जिंगच्या केबल्स आहेत. सो हे सुद्धा मी कॅरी करत असतो माझ्याबरोबर नेहमी. त्याच्यानंतर पॉवर बँक. हा एक माझा पॉवर बँक आहे. बोट कंपनीचा आहे. छोटा आहे, स्मॉल आहे आणि थोडा कमी वजनाचा आहे. 20,000 mAhचा आहे आणि कॉम्पॅक्ट आहे. आणि जेवढं वजन कमी ठेवाल तुमच्या बॅगेमध्ये तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण तुम्हाला चढायचं आहे उतरायचं आहे. सो तो सुद्धा विचार तुमच्या डोक्यामध्ये असून द्या. सो पॉवर बँक, चार्जिंगसाठी केबल्स, जर तुम्ही सुद्धा व्हिडिओज वगैरे बनवणार असाल तर कॅमेरा, त्याचे चार्जिंगच्या केबल्स, ते वगैरे सगळं. हां, आणि बाकी तर मग सगळे हे आहेत. बाकी सगळे मग कॅमेराचे माउंट्स वगैरे असतात ते आहेत माझ्याकडे. आणि हां, लगोरी मी एक ठेवतो माझ्याकडे. माझ्याबरोबर एक किस्सा झालेला एका किल्ल्यावरती. माकड बरेच असतात, सतवत राहतात प्रत्येक ठिकाणी. तर माझ्या समोरच एका मुलाला चावलेलं, तेव्हापासून मी स्वतःजवळ हे ठेवतो स्वतःच्या सुरक्षेसाठी. ह्याने मी काही मारत नाही, हानी पोचवत नाही, फक्त भीती दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. सो ते सुद्धा एक कॅरी करतो मी. त्याच्यानंतर पाण्याच्या बॉटल्स. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो की कसं चूज करायचं. आता माझ्याकडे ही एक आहे बॉटल आणि अजून एक प्रोटीन शेकर मी घेऊन आलेलो. ह्याच्यामध्ये पाण्याची बाटली नव्हती म्हणून. तर पाण्याची बाटली कधी पण चूज करताना मी तुम्हाला सजेशन देईल की ह्या अशा बॉटल्स आहेत. ही नयासाची बॉटल आहे. तुम्हाला डीमार्टमध्ये स्वस्तात भेटते. 40-50 रुपयाची बॉटल आहे. 750 ml ची बॉटल आहे. आणि ही बॉटल मी एवढ्यासाठी सजेस्ट करतो की एक तर लाईट वेट आहे ही, आणि ह्या अशा बॉटल्स आहेत जर तुम्ही काही घरातून गरम वगैरे घेऊन येत असाल, कॉफी वगैरे बनवून तसं काही असेल तुम्हाला वाटत असेल तर, पण वन डेला अशी काही गरज लागत नाही. पण ह्याने काय होतं की ह्या ज्या मेटलच्या बॉटल्स असतात त्या हेवी असतात. उगीचच बिनाकारणाचं तुमच्या अंगावरती ओझं वाढतं आणि तुमची स्पीड कमी होते, तुम्हाला जास्त दमायला होतं. सो ही जी बॉटल आहे प्लास्टिकची अशीवाली, ड्युरेबल आहे, चांगली आहे आणि ह्याला अडकवायला सुद्धा आहे इन केस जर तुम्हाला कधी गरज पडली तर. सो ह्या बॉटल तुम्ही नक्की घ्या. मी हे रेकमेंड करतो जास्त. सो ती एक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे मग सुका खाऊ आहे. तो पण मी एका डब्यामध्ये घेऊन आलो. तेवढा इनफ होतो आणि खालती जेवण असतंच, त्याच्यामुळे ते एक होऊन जातं आपलं. सो वन डेच्या ट्रेकमध्ये हे एवढंच मला दाखवावंसं वाटलं की मेन गोष्ट असते पाणी, जेवण, मेडिकल किट, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आत्ता तुम्ही मोबाईल वापरता त्याच्यामुळे ते पॉवर सोर्सेस, सो त्या गोष्टी तुम्ही स्वतःजवळ ठेवा. सो ह्याच्या व्यतिरिक्त अजून मल्टिपल डेजसाठी सुद्धा आमची एक वेगळी बॅग असते भरलेली. सो ते मी ज्यावेळेस मल्टिपल डेजसाठी जाईल कुठे, सो मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेल की त्या बॅगेमध्ये माझे काय काय असतं. त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲड होतात, म्हणजे कॅम्पिंगचा स्टोव झाला, अजून बरंच काही काय असतं. सो मी ते नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये कवर करायला नक्की ट्राय करेल. बट आत्ता तरी मला हे दाखवावंसं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये. आणि माझ्याकडून जर काही राहिलं असेल सो प्लीज ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की हा रे हे गरजेचं आहे आणि हे तू सांगायला विसरलास, तर ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल सो याला लाईक करा आणि आमच्या सोशल मीडियाच्या जे पेजेस आहेत त्यांनासुद्धा नक्की फॉलो करा. सो चला, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.